अवैध गावठी पिस्टलसह एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईला सुरुवात केली आहे। त्यामुळे रोजच कुठे ना कुठे कारवाई करून अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत। अशाच प्रकारे आज पुन्हा चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकता हॉटेल परिसरात छापा मारून रॉकी उर्फ बबलू छगन खताडे याला ताब्यात घेतला असून त्याच्या ताब्यातून एक पिस्टल व 4 जिवंत काडतुसं जप्त केलीत। जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेत। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकाने अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी वेगवेगळे पथके तयार करून कारवाईचा धडाका सुरू केला आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेवाडी भागातील एकता हॉटेल परिसरात पोलिसांनी छापा मारून रॉकी उर्फ बबलू छगन खताडे राहणार चंदनझिरा तालुका जिल्हा जालना याला ताब्यात घेतलं। त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल 4 जिवंत काडतुसं जप्त केलेत। सदर संशयित आरोपी विरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, विठ्ठल शिंदे, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडे, फुलचंद गव्हाणे, दत्तात्रय वाघुंडे, सागर बाविस्कर, सतीश श्रीवास, योगेश सहाणे, धीरज भोसले, कैलास चेके यांनी केली आहे।